ओडिशा सरकारने दुष्काळ निवारण कार्यक्रम हाती घेतलाय। यासाठी सरकारने 141.50 कोटी रुपये खर्चाचा ओडिशा शेती दुष्काळ निवारण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार केलाय। भुवनेश्वरमधील बारामुंडा येथे आयोजित कृषी ओडिशा 2026 प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी गुरुवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। हवामान अनुकूल शेतीसाठी हा कार्यक्रम राबवला जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय। कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प तात्पुरत्या स्वरूपाच्या मदतीपुरता मर्यादित नसेल। शेतीपासून संपूर्ण मूल्य साखळीपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या चालणारी एक मजबूत व्यवस्था उभारली जाते। राष्ट्रीय दुष्काळ निवारण प्रकल्प अंतर्गत केलेल्या या करारामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच ICRISAT, IRRI आणि ICARCRIDA यांसारख्या संशोधन संस्था एकत्र आल्यात। यामुळे दुष्काळ प्रतिरोधक बियाणांच्या वाणांचा वापर, पाणी पुनर्भरण संरचना प्रोत्साहन आणि मृदा व्यवस्थापन मजबूत होणार असून याचा सुमारे 24,000 कुटुंबांना थेट लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जमिनीतील ओलावा, पीक स्थिती आणि कुटुंबाचं उत्पन्न याबाबत तत्काळ माहिती देणाऱ्या डिजिटल डॅशबोर्डद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे।